मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मुलांना काहीतरी चटकदार असं खावं वाटतं. माझ्या मुलांना तर भाजी पोळी बिलकुलच नको असते. तर त्यांच्यासाठी मी आज एक रेसिपी घेऊन आले. तर मित्रहो, थोडाही वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि चला तर मित्रांनो, इंडियन किचन चिस्का कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर त्यासाठी आपण इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण पाणी घालून घेऊया. इथे आपण घेतलेलं आहे अर्धी कढईपेक्षा थोडं जास्त पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं आपण तेल टाकून घेऊया. जास्त तेल नाही टाकायचं आहे, थोडंच टाकायचं आहे. आणि थोडं त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. मीठ अर्धा चम्मचपेक्षाही थोडं कमीच आहे. आणि इथे त्याला आपण छान असं उकळी येईपर्यंत सोडून देऊया, कारण की याला उकळी येणं खूप गरजेचं असतं. तर चला समोरची प्रोसेस सुरू करूया. तर इथे घेतलेली आहे मी भिजलेला आटा, म्हणजे जे आपलं कणिक असतं ते आपण भिजलं. थोडा मीडियम साईजचा मी इथे गोळा घेतलेला आहे. त्याला कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे. आणि याला छान असं आपण आता लाटून घेऊया. तर लाटायसाठी इथे आपल्याला म्हणजे जास्त मोठी नाही छोटी नाही, अशी मीडियम साईज जशी आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. तर चाकूला इथे मी सुका आटा म्हणजे जे कणिक असतं आपण कोरडं कणिक ते लावून घेतलेलं आहे. आणि याला मधामधून असे काप केली आहे. सोबतच याला आता इथे छोटे छोटे ह्या प्रकारे मी कापून घेतलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. यामध्ये चाकूने मी कापून घेतलेलं आहे. तर तुम्ही यापेक्षा छोटं आणि मोठं कापून घेऊ शकता, म्हणजे आकार जो असतो ना तो छोटा मोठा करून घेऊ शकता. आणि मधामध्ये आपण ना चाकूला थोडं कोरडं पीठ लावून घेऊया, कारण की कापताना थोडं ना याला चिटकतात. तर त्यामुळे आपण थोडंसं आपण याला लावून घेऊया कोरडं पीठ. तर इकडे आपण बघू शकता उकळी पण आलेली आहे. तर यामध्ये आपण जे काप केलेले आहे पिठाचे ते काप आपण इथे टाकून घेऊया. आणि जेवढे अर्धे काप इथे आपण कापून घेतलेले आहे ते पूर्ण टाकून घ्यायचे आहे. तर तुम्ही याप्रमाणे ना तुमच्या मुलांना स्नॅक्स हा पदार्थ देऊ शकता खायला. तर राहिलेलं इथे ते पण आपण ह्याच प्रकारे कापून घेऊया. तर तुमची मुलं काय याचप्रमाणे हट्ट करतात की नाही आम्हाला पोळी भाजी नाही खायची आहे, तर पोळी भाजी न देता तुम्ही ह्या प्रकारे पोळीचाच प्रकार तुम्ही आपल्या मुलांना नक्की देऊ शकता. त्यांना समजणार पण नाही की पोळी आहे. पण आपल्या मुलांना बाहेरचं खाऊ न देता, बाहेरचे पदार्थ न देता घरीच तुम्ही याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवून देऊ शकतो. तर इथे उकळलेली आहे आणि छान मी 2 पोळ्यांचं इथे बनवून घेतलेलं आहे. थोडंसं हलवून घेतलं आणि बघू शकता इथे आता घेतले थोडेसे व्हेजीस. तर इथे घेतलेलं आहे मी शिमला मिर्च, कांदा आणि एक मोठी मिरची. छोटी मिरची न घेता इथे मी मोठी मिरची घेतली आहे, जेणेकरून ती जास्त तिखट नाही आहे. तर इथे शिमला मिरचला थोडं तो बारीक बारीक आपण इथे कापून घेऊया. आपण शिमला मिर्च आणि कांदा याला कापून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे जे पदार्थ आहे, म्हणजे जे व्हेजीज आहे ते तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता. जसं गाजर असतं, ते पण खूप लोकांना गाजर हे आवडतं. तर तुम्ही तुमच्या मुलांना जर गाजर आवडत असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. आणखी कोणते जर व्हेजीज आवडत असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. मिरचीला पण छान असं कापून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे मी चाळणी घेतलेली आहे. आणि जे आपल्या उकडलेला जो आपला आपण मॅगी म्हणू शकतो याला, किंवा आपण नूडल्स पण म्हणू शकतो, तर टाकून घ्यायचं आहे. आणि वरून थोडंसं मी थंड पाणी घालून घेतलं आहे, जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाही. आणि दुसरी कढई इथे मी ठेवलेली आहे, म्हणजे तीच कढई घेतलेली आहे. तर त्यामध्ये थोडंसं टाकून घेऊया आपण तेल. तर तेल चांगलं असं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी टाकून घेऊया मोहरी. जिरं असेल तर जिरं पण टाकून घेऊ शकता. माझ्या मुलांना जिरं आवडत नाही म्हणून मी ते स्किप केलं आहे. आणि मिरची टाकून घेतली, सोबतच शिमला मिरची आणि कांदा पण टाकून घ्यायचा आहे. छान याला असं परतून घ्यायचं आहे. आपल्याला एकदम शिजवायचं नाही आहे, त्याला थोडं परतून घ्यायचं आहे. जसं सोटे असते सोटे करायचे आहे आपल्याला त्याला. आणि तेलामध्ये आणि तेल पण जास्त नाही घालायचं आहे, जेणेकरून मुलांना तेलाचा पण खूप जास्त प्रॉब्लेम होतो. तर कमी तेलामध्ये आणि पोळीचा हा पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या लेकरांना नक्की खायला द्या, त्यांना खूप जास्त असं आवडेल. मी माझ्या लेकरांना माझ्या मुलींना नेहमीच देत असते. तर छान असं परतून घेतलं आणि त्यामध्ये आपण हे नूडल्स टाकून घेऊया. आणि खालीवर थोडंसं आपण याला हलवून घेऊया, म्हणजे ज्याला जे आपले मिर्च आहे ते लागून जाईल. आणि सोबतच इथे टाकून घेतलं आहे मी मॅगी मसाला. तर मॅगी मसाला मी इथे 2 पुडी घातलेली आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि याला हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे.
मॅगी मसाला हा पूर्ण नूडल्सला लागला पाहिजे. तर इथे छान मिक्स करून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान असं दिसत आहे. तुम्हाला जर तुमच्या मुलांना कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर पण नक्की घाला. माझ्या मुलांना कोथिंबीरसुद्धा नाही आवडत म्हणून मी इथे नाही घातलेली आहे. तर चला मित्रांनो, सर्व करूया प्लेट. तर तुम्ही बघू शकता किती छान असा पोळीचा हा प्रकार बिलकुल तुमच्या मुलांना नक्की आवडेल. तुम्ही हा एकदा तुमच्या मुलांना नक्की ट्राय करायला द्या. आणि आवडला ना तर मला नक्की फीडबॅक द्या की कसा होता आणि कसा झाला होता. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.